सो फायनल गाइस तर आम्ही एवढे सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो हाय राणी आपल्या धुंदी मधी दंग, माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना। 13 रानभाजींचं गाव म्हणजे डावलेश्वर। इथे या आदिवासी कोकणात जायचं म्हटलं म्हणजे पहिल्या मनामध्ये येतो तो रानमेवा, रानभाजी आणि हवासा निसर्ग। तो या नाशिकच्या पश्चिम परिसरात तुम्हाला बघायला भेटेल। इथली साधी भोळी माणसं आणि त्यांचा पाहुणचार वा श्रीमंतीला लाजवेल असा। सो फायनली काही तर हे रस्ता चुकत होते, आम्ही यांना वाचवलंय। सो हे वरून तर दुपारचे 1 वाजलेत। आत्ता आम्ही जाऊ राहिलो म्हणजे डावलेश्वर, तिथं माझी सिस्टर राहते, तर तिथं जाऊया, बघूया माझ्या सिस्टरकडं आणि थोडं इकडचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला एक्सप्लोअर करूया। तर माझ्यासोबत आहे इकडे उत्तम भाऊ आहे, इकडे कल्पेश, इकडे मी आणि बाकी 2 म्हणजे दुसरी गाडी तिकडे आहे, तिकडे जगू पारुशी आहेत। तर आम्ही या 2 गाड्या चाललोय। तर व्हिडिओ कसा असणार आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटूयाच पुढे, बाय बाय। तर सध्या आहे इथे आम्ही आहे बेडपाडा या गावी आहे, तर किल्ल्याचा बेडपाडा। तर इथला नेचर बघू शकता, रस्ता खूप भारी आहे। सो फायनल गाईज तर आत्ता आहे आम्ही बेडपाडा आणि काकडपाना याच्यामध्ये असलेली फॉरेस्ट चौकी। तर म्हणजे समोर बघू शकता, इथून व्ह्यू कसा दिसतो ते मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं, पण तो उन्हाळ्याचा व्ह्यू होता। डावलेश्वर म्हणून डावलेश्वर यात्रा म्हणून असा यूट्यूबला व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघितला असेल तर भारीच, पण नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, इथे लिंक देतो। तर आजचा पण व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे। तर चला आपण आता व्ह्यू कसा आहे तो बघणार आहे, तर चला। सो गुड फिलिंग, गुड। हा व्ह्यू इकडे हा खैराई किल्ला आहे आणि त्याच्या खाली बेडपाडा आणि इकडे काकडपाना, इथून दिसणारा व्ह्यू भारी आहे।
आणि हे झाडे बघू शकता, हे खैर, याला खैर म्हणता. तर या परिसरात तुम्हाला सर्व तेच झाडं दिसतील. बाकीचे आहेत पण ते कमी आहेत, पण खैराची झाडं भरपूर आहेत. सफर बहुत लंबा आहे. अब म्हणजे आता जातोय. तर इथला व्ह्यू बघून झालेला आहे आणि आता मस्त जाऊ राहिलो. चलो उतरा खाली. सो ही पर्स आता मी घेऊन जातोय. हिची पर्स तर मी घेऊन जातोय. किती पैसा असेल काही सांगता येणार नाही, पण हा पैसे भरेल असतील असं वाटतंय, कारण जड लागते ना. सो तिचा मेकअप आहे महत्वाचा आहे, देऊन टाकू. मी नाही कारण रडून जाईल. पकड. ॲक्च्युअली सर आपण तिथेच आहे, त्या गावामध्ये जाणार आहे. तिथे आहे कास, तर तिकडे जाणार आहोत. आणि आपल्याला असं जायचं आहे, परत तिथंच जायचं आहे. सगळे व्ह्यू बघण्यात व्यस्त आहेत, बघू शकता. सगळ्यात एक नंबर नेचर, शुद्ध हवा. काय ते खाली दिले पैसे थोडे. आपल्याला या साईडने डावलेश्वर जाता येतं इकडे, पण आपल्याला इकडे जायचंय सरळ. आपण सरळ जाणार. Only miss the sun when it starts to snow. Only know you love her when you let her go. Only know you've been high when you're feeling low. Only hate the road when you're missing home. Only know you love her when you let her go. And you let her go. देखो देखो कैसी बातें यहाँ की है, साथ पर है साथ ना भी. क्या इतनी आसान है. देखो देखो जैसे मेरे इरादे वैसे कहाँ तेरे यहाँ थे. बागों में फूलों के खिलने से पहले तेरे मेरे नैनों के मिलने से पहले कहाँ की बातें मुलाकातें ऐसे रातें. टूटा तारा था ये मन मेरा, बन गया चाँद होके तेरा. कोरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम. आमचा पाहुणचार झाल्यानंतर आम्ही सगळे भावंड निघालो डावलेश्वरचा निसर्ग बघायला. पावसाळ्यातील निसर्ग कसा तो बघायला.
हा आहे दुर्गाताईचा मुलगा छोटा छोटा नाही मोठा थांब हाय कर गोलू हाय कर सो आम्ही मस्त आता पाहुणचार करून इथं डावलेश्वर मंदिर आहे तिथं आलो इकडे बघू शकता. तर आमचा पाहुणचार असं झाला की आपल्या तिकडे म्हणजे आमच्याकडे चहाचा परंपरा असते. म्हणजे कोणी पण पाहुणे आला तर चहा देतात. इकडे कोणी पण पाहुणे आले पावसाळा असो किंवा उन्हाळा इकडे स्प्राईट किंवा थम्सअप असतो जे थंड काहीतरी असतं. तर भार आहे ना इकडे. तर तसा पाहुणचार करून आम्ही डायरेक्ट इकडे आलो बघायला. तर इकडे आल्यानंतर हे पाणी आहे ते एकदम तर इकडे पण व्लॉग चालू आहे बघू शकता. सो इकडे मस्त बघू शकता साप बनवलेला आहे आणि इकडे मंदिर आहे पण आपल्याला मेन मंदिर याच ठिकाणी आहे. इथे शंकराचे पेंड आहे आणि हे मंदिर इथे झालंय ते आत्ता झालंय ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. सो इकडे पिंड आहे पाणी होतं ना तरी येईल ना. इकडे आकार बघू शकता पिंडीचा पूर्ण पिंड आहे ते. या इकडं वरती हळूहळू चालते सो ॲक्च्युली काही तर ही नदी येते तेव्हा इतकं पूर्ण डायरेक्ट भरलेलं राहतं. हे मंदिर पण डायरेक्ट आहे ना पूर्ण डायरेक्ट एवढं पाणी राहतं आणि इकडं वरतीपर्यंत पाणी लागतं. एवढी खतरनाक नदी राहते म्हणजे खूप पाऊस पडला तेव्हा जास्त येते. आणि मागच्या व्हिडिओत आपण मस्त तास बघायला गेलो होतो तर तो तास आता नाही बघायला भेटणार कारण खूप नदी आहे. त्या साईडने जाणं म्हणजे थोडं मुश्किल आहे तर आपण जाणार नाही तिकडे लांबूनच बघू.
आणि परत रिटर्न जाऊ. तर आम्ही फोटोशूट करत आहे, पण हिच्या मागे जास्त कुत्रा फिरतोय. हिच्या मध्ये मध्ये फोटो काढतोय तेव्हा ना मध्ये मध्ये हा कुत्रा येतोय. तू इथलाच आहेस? अरे नको रे बाबू, सावशी. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वहीं चला हाय रे, उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे. फायनली तर आता फोटोशूट झालाय. आता लय गरम झालं. इकडे जरा खडूळ पाणी आहे, तिकडं मस्त नितळ पाणी आहे. तर जरा फ्रेश होतो. लय गरम झालंय. जुबां पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे, दिशाहारा क्या मुनबोका मोंटा रे. तर आता मस्त निघतो, दर्शन वगैरे झाला, फ्रेश झाला, नदी पण बघितली. आता मस्त जातोय कास या गावामध्ये. लागले घरी जाणार. नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे, बाय बाय. दिशाहारा लय खुश तेवढ्या तुरी दिलं. चाल येतो ना. चाल दीदी येते. चल 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 चल. दीदीला घे जाते ना. येते ना दीदी. दीदी ए दीदी येते ना. दीदी तुला हो दिलंय. एवढं पैसे आहे. बाय 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 बाय. चल बोले जाऊ मग. ये पोळ्याला हो, मग पोळ्याला हो. हो विचारलाय म्हणा. हो आयला विचारला. चला हा. अगर मगर बारी बारी जिया को यूं उछाले, जिया नहीं गेंद लाग. तर आम्हाला भाजी न्यायची आहे, तेराची भाजी. तर आम्ही हां तर ही 13ची भाजी आहे. काही तर लोक या भाजीसाठी डावळेश्वरला येतात, कारण ही भाजी म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. कारण इथून खाली जासाल तर तुम्हाला इतकी भाजी भेटेल, म्हणजे ही 13ची पूर्ण आयुर्वेदिक भाजी, रानभाजी म्हणतात त्याला. तर खूपच भारी. या बहुत 13 है. तर हे भाजी आम्ही शोधण्यासाठी आम्ही खाली जाऊ राहिलो डायरेक्ट. तर हे नदी आहे, ह्या नदीला तर खूपच असतात या 13ची भाजी, पण आम्ही तिकडे नाही गेलो. तर हे रस्त्यावरूनच थोडे खाली जाताना आम्हाला 13 दिसलेले आहेत, तर आम्ही ते घेऊन जाणार.
सो फायनल गाईज तर आम्ही एवढे 13 खुललेले आहेत हे बघू शकता. सो हे बघू शकता सो हे तर हे काय आहे. अरे हे हातावर उठवायचं तेच आहे ना. वेगळंच आहे काहीतरी. हा हाताला उठवायचं आहे पाय असं. हा व्हायची हा वठव बरं ये काय नक्षी आहे मस्त. तिने काहीतरी आणलंय डायरेक्ट. तिने वाघ तर हिने काहीतरी घेऊन आले. याला काय म्हणता. खूप सुंदर युनिक आहे पण काय आहे. हा 13चं फुल आहे. तर इकडे बघू शकता आम्ही एवढं. दाखव ना मला हे. हो किती नाईस आहे. आवडेल हो मस्त आहे. लॉगर कुठे आहे ते फुल का पान. 13चे दांडोर याची भाजी केली जाते. वरणामध्ये टाकता हा वरणामध्ये. पण कसं चिकट ना. लय डेंजर. तर जुगाड आमच्या वाकाने करायचा असतो. बांधतोय जबरदस्त. कुठे कांटे शोधलास तू. तिथं आहे इथे याकडे आहे. यांची काय मस्ती काही संपत नाही. तर यांना पुढं पण नको मारू. चलो बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता निघूया. मस्त 13ची भाजी घेतलेली आहे. आता निघूया सर्व. निघतोय आता. बाय बाय. माटी को ये चंदन सा माथे पे सजाए रे, जुबां पे जो मोह माया नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न दाए रे, दिशा हरा क्या मुंबो का मोंटा रे. खूप पाऊस आलेला आहे आणि आता आम्ही मस्त आलोय. चला 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 चला. तर खूप पूर्ण भिजलोय. इकडे लय पाऊस पण आहे आणि थंड थंड. दुपारी गरम गरम वाटत होतं. आता थंड एकदम. जाय ना तू.